वॉशिंग वगैरे करतो, आमचे शूज वगैरे सर्व इथे चेंज करतो. इकडून अकोमोडेशनमध्ये शूजला परमिशन नाही आहे, सो शूज वगैरे सर्व गोष्टी इथे चेंज करतो ही छोटीशी रूम आहे. मग इथून आम्ही जातो कामाला. आहे वर्कशॉप, याच्यामध्ये टूल्स वगैरे. ही आहे ड्रिलिंग मशीन, ही आहे लेथ मशीन. इकडे जॉब वगैरे आपण छोटेफार तयार करू शकतो. हे टूल्स, इकडे टूल्स ठेवले, सर्व स्पॅनर वगैरे सर्व नंबरनुसार अरेंज केले. सो हे असं हे हायड्रॉलिक जॅक. इकडे रॅक्स. इकडे आहे स्टोअर रूम, म्हणजे इकडे सर्व छोटं मोठं सगळं सामान जे असतं मेन इंजिन वगैरे सर्व रिलेटेड ते सर्व इथे स्टोअर करतो आपण. इकडे वेल्डिंग वगैरे सारखे वर्क इकडे होतात, गॅस वेल्डिंग, कटिंग बिटिंग सारखे. इकडे सर्व टूल्स वगैरे ठेवले. तर इकडे कपाट्स वगैरे आहेत. सो हे आहे बॉयलर. इथे पाण्यापासून स्टीम तयार केली जाते आणि ती स्टीम टँक हीट करायला, पाणी गरम करायला किंवा फ्यूल ऑइल गरम करायला वापरली जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी यूज होते. सो हे आहे इन्सिनरेटर, म्हणजे जहाजावरचा कचरा, कागदपासून, लाकडापासून सर्व ऑइल वेस्टेज हे आपण इथे जाळतो. सो हे आहे वेस्ट ऑइल सर्व्हिस अँड सेटलिंग टँक. इथे आपण स्लज आणि वेस्ट ऑइल असतात त्यांना आपण हीट करतो. तर इकडे आहे इलेक्ट्रिक वर्कशॉप. इकडे इलेक्ट्रिक रिलेटेड सर्व सामान स्टोअर केलं जातं. ट्रान्सफॉर्मर रूम, पंप्स आणि इकडे सिलेंडर ऑइल. इथून सिलेंडर ऑइल मेन इंजिनला पुरवलं जातं. असं मेजरमेंट टँक. तर हे आहे इंजिन रूम. इथून सर्व मशीन्स वगैरे, सर्व पंप, सर्व सिस्टीम इथून ऑपरेट केल्या जातात. इकडे स्क्रीन्स आहेत, इथून सर्व आपण ऑपरेट करतो. फोन्स आहेत. आता इंजिन स्टॉप आहे म्हणून स्टॉप, नेव्हिगेशन, फुल हेड इथून सर्व केलं जातं. सर्व सिस्टीम इथून वर्क होतात. इकडे आमची सकाळी मीटिंग होते. इकडे सर्व मॅन्युअल्स वगैरे सर्व इथे ठेवले आहेत. इकडे सर्व रीडिंग पॅनल वगैरे, पंपचे सर्व इथून आहे. ट्रान्सफॉर्मर, जनरेटर सर्व इथे कळतं. ही पोझिशन वगैरे, रनिंग सवर सर्व इथे रेडी, स्टार्ट पोझिशन सगळ्या गोष्टी इथे कळतात. तर हे असा इंजिन रूम सगळं आपण ऑपरेट करू शकतो आहे प्रत्येक ठिकाणी. तर हे आहे 2 स्ट्रोक मेन इंजिन, म्हणजेच शिपचं हृदय. तर हे एवढं मोठं इंजिन शिपचं प्रॉपेलर फिरवतो आणि शिपला पुढे नेण्याचं काम करतो. हे इंजिन सतत चालू असताना हे प्रचंड ताकदवान आहे आणि याची उंची जवळपास 5 ते 6 मजले इतकी आहे. इथून इंजिन स्टार्ट होतं. इथून हे एवढं मोठं इंजिन आहे, म्हणजे हे 1 2 3 4 5 6 फ्लोअरचं हे मेन इंजिन आहे. 11 युनिट्स आहेत. येथे दिसतात हे युनिट्स आहेत. मागे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आहे. मेन इंजिन आणि जनरेटर यासारख्या मोठ्या मशीन चालताना खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यांना लुब्रिकेशन आणि कूलिंग करण्यासाठी आपण ल्यूब ऑइल वापरतो. पण सतत फिरताना हे तेलसुद्धा गरम होतं आणि त्याला थंड ठेवण्यासाठी आपण ल्यूब ऑइल कूलर वापरतो. हेच ते ल्यूब ऑइल कूलर आहे. आणि फ्रेश वॉटरला थंड करण्यासाठी आपण वापरतो LT कूलर. हे आहे EGR सिस्टीम, एक्झॉस्ट गॅस रिलेटेड स्क्रबर सिस्टीम. इकडे आहे एअर कूलर. हे आहे स्कॅवेंज एअर कूलर. स्कॅवेंज एअर कूल करण्यासाठी वापरतात. इकडे आहे स्क्रबर पंप आणि बाकीचे सगळे पंप्स. हा बॉटम प्लॅटफॉर्म आहे शिपचा. हे रिलीफ डोअर आहेत, क्रँकेस रिलीफ डोअर. 11 युनिट आहेत त्यामुळे 11 रिलीफ डोअर आहेत. आणि इकडे आहे हे फ्लायव्हील, क्रँकशाफ्टला कनेक्टेड आहे हे फ्लायव्हील. हे शिप जेव्हा इंजिन रोटेट होतं तेव्हा हे फ्लायव्हील रोटेट होतं आणि ह्याला कनेक्टेड आहे पुढे शाफ्ट. हा जो इकडे दिसतोय हा शाफ्ट आहे, हा फ्लायव्हीलला कनेक्टेड आहे. फ्लायव्हीलमुळे हा शाफ्ट रोटेट होतो आणि हा शाफ्टला पुढे कनेक्टेड आहे प्रॉपेलर. जेव्हा हे प्रॉपेलर रोटेट होतं तेव्हा शिप मूव्ह होतं. शिप अशी पुढे ढकलण्याचं काम हे करतं. तर इकडे पुढे आहे बिल्ज होल्डिंग टँक. इकडे आहे ऑइली वॉटर सेपरेटर, म्हणजे इकडे ऑइल आणि वॉटर एकत्र असेल तर त्याला वेगळं करण्याचं काम हे ऑइली वॉटर सेपरेटर करतं. हे आहे इंजिनचं तळघर म्हणजेच क्रँकेस. तर कनेक्टिंग रॉड, क्रॉस साईड आणि क्रँकशाफ्ट यासारखे महत्त्वाचे पार्ट फिरत असतात आणि त्यांना
आपण इन्स्पेक्शन करण्यासाठी हे क्रँकेस डोअर्स आहेत, इथून आपण त्यांचं इन्स्पेक्शन करू शकतो, चेकिंग वगैरे करू शकतो. आता जहाजावरचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच प्युरिफायर रूम. तर फ्युएल ऑइल आणि ल्यूब ऑइल यांना साफ करण्यासाठी आपण प्युरिफायर वापरतो. इंजिन चालताना त्यामध्ये खराब जर कचरा असलेलं ऑइल जर गेलं तर इंजिनला प्रचंड नुकसान होऊ शकतं. सो त्यासाठी आपण ऑइल प्युरिफाय करून ते आपण पुढे इंजिनला पाठवतो. तर इकडे आहे ते हीटर, जिथे आपण ऑइल हीट करतो, आणि हे फिल्टर्स इकडे आपण ऑइल फिल्टर करू शकतो. ऑटोमॅटिक बॅक वॉशिंग फिल्टर, ऑटोमॅटिक फिल्टर्स होतात, वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स आहेत. तर हे आहे स्कॅवेंज प्लॅटफॉर्म, म्हणजे इथून आपण सिलेंडर, पिस्टन आणि स्कॅवेंज एअरचं आपण निरीक्षण आणि मेंटेनन्स करू शकतो. हे आहे स्कॅवेंज डोअर, इथून आपण स्कॅवेंज क्लिनिंग करू शकतो. जर कचरा वगैरे कार्बन डिपॉझिट जमतं तर आपण इथून क्लीन करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला इन्स्पेक्शन वगैरे चेकिंग वगैरे करायची असेल तर इकडून हे डोअर्स आहेत. या डोअरमधून आपण आत जाऊन त्याची चेकिंग वगैरे, पिस्टन रिंग्स वगैरे सर्व क्लिअरन्स वगैरे आपण चेक करतो. इथून एंट्री आहे त्याची. सो हे फ्रेश वॉटर जनरेटर आहे, म्हणजे जहाजामध्ये आपण समुद्राच्या पाण्यापासून फ्रेश चांगलं वॉटर कसं तयार करू शकतो, तर त्यासाठी हे फ्रेश वॉटर जनरेटर सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर येतं, समुद्राचं वॉटर येतं, खारं पाणी, आणि हे त्याला चांगल्या पाण्यामध्ये म्हणजे पिण्यायोग्य पाण्यामध्ये रूपांतर करतं. तर शिपवर इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस होते, कशी निर्माण होते, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी इलेक्ट्रिसिटी जनरेटरसाठी आपल्याकडे आहेत जनरेटर. तर असे आपल्याकडे 4 जनरेटर आहेत या शिपवरती. तर जनरेटर म्हणजे जहाजाला जीव देणारी एक महत्त्वाची यंत्रणा. तर हे जनरेटर इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात आणि जहाजावरील वीज, नेव्हिगेशन सिस्टीम, पंप्स आणि अदर मशिनरी या सर्वांना वीज देण्याचं काम हे जनरेटर करतात. ह्याच्यामुळे ते सर्व चालू राहतं. असे हे जनरेटर. असे कंप्रेसर आहे, मेन याचं रिझर्वॉयर आहे. हा पॉपिंग जेव्हा इमर्जन्सी ब्लॅकआउट वगैरे होतं तेव्हा इमर्जन्सी कंप्रेसर आहे. तर हा पॉपिंग अप कंप्रेसर आहे. इकडे सर्व्हिस एअर आहे, अशी सिस्टीम आहे. तर इथून हे दुसरे 2 जनरेटर आहेत. त्याच्यानंतर म्हणजे टोटल शिपवरती 4 जनरेटर आहे. याच्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. ॲट ए टाईम 2 जनरेटर चालू असतात. एक स्टँड बाय वगैरे आहे. हे इकडे जे आहे स्टोरेज टँकचा आतमध्ये टँक आहे, त्याच्यामध्ये आपण ल्यूब ऑइल स्टोअर करतो. इकडे सोल्युशन डिझेल ऑइल आपण इथे स्टोअर करतो. हे असं आहे मेगा शिप. तर बेसिकली हे असं आहे आपलं इंजिन रूम. मग इथे या इंजिन रूममध्ये माझं सर्व काम असतं. हे जे आहे पॅसेज वे आहे, म्हणजेच ह्याला सिटाडेल असं म्हटलं जातं. तर हे असं आमचं रोजचं रुटीन असतं इंजिन रूममध्ये. रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात, मशीन रिलेटेड मेंटेनन्स करावं लागतं. मग ते पंपचं असो, प्युरिफायरचं असो, जनरेटरचं असो, मेन इंजिनचं असो, प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करायची. रोज नवीन नवीन टास्क येतच असतात, त्यामुळे काही काही शिकायला मिळतं. सो असं आहे माझं इंजिन रूम. तर कसं वाटलं नक्की सांगा. चला तर मग.